आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांमध्ये खूपच प्रसिद्ध झाली आहे. या योजनेला राज्यभरातून महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात आत्तापर्यंत 2 हप्त्याचे पैसे म्हणजेच 3,000 रुपये जमा केले आहेत. मात्र सप्टेंबर महिना संपत आला तरी अद्याप 3ऱ्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यांमध्ये जमा झाले नाहीत. यातच अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की 3ऱ्या महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी जमा होणार. याचे उत्तर आता मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. 3ऱ्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी होणार जमा? 3ऱ्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात कधी येणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचबद्दल माहिती देताना मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 3रा कार्यक्रम 29 सप्टेंबरमध्ये रायगड येथे होणार आहे. 29 तारखेला 3रा राज्यस्तरीय कार्यक्रम होत आहे. यावेळी सप्टेंबरपर्यंत आलेले अर्ज यांचे लाभ वितरित करण्यात येतील. पडताळणीमुळे अद्याप लाभ प्राप्त झाला नाही त्यांचे सर्व लाभ दिले जातील. 2 कोटी महिलांना लाभ दिले जातील. दरम्यान याआधी जुलै महिन्यात पहिला हप्ता आणि ऑगस्ट महिन्यात 2रा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात आला आहे. यातच ज्या महिलांनी जुलै महिन्यात या योजनेसाठी अर्ज केला त्यांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात एकदम 2 हप्त्याचे पैसे म्हणजेच 3,000 रुपये जमा झाले आहेत. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यात किती पैसे येणार? दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्टपर्यंत होती. मात्र नंतर राज्य सरकारने याच्या नोंदणीची तारीख पुढे वाढवत ती 30 सप्टेंबरपर्यंत केली आहे. यातच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये या योजनेसाठी नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यात एकदम 3 हप्त्याचे पैसे म्हणजे 4,500 रुपये येऊ शकतात, असं बोललं जात आहे.